गणपती बाप्पा हात जोड चांदो बाप्पा पुढे बस पुढे बस तू सुख करता तू दुःख हरता तुमच्या भक्तीवर हा गजानन प्रसन्न झाला आहे. आमच्या राजाची काय अवस्था झाली आहे बघ. त्या माझ्या सहज भक्ताला तू माझ्या पायापाशी येणार. समजू लागल्या दिवसापासून तेव्हा एक तास धरली त्याला तुझी भक्ती केली असनी शैली मनोबरी तुझा पूजला देवा. कोणता अपराध माझ्या हातून घडला म्हणून राजा हा दोष टाळा तुझा पूर्वजन्मीचा. पण मानवाला पूर्वजन्म द्याच असतो. दोष जर का माझ्या पूर्वजन्मीचा असेल तर देवा कुठला. राजा पूर्वजन्मी तू एक राजा होतास नव्हे तर या गणेशाचा भक्तही होतास. म्हणून
तुझ्या जीवनात तू या गणेशाची पूजा हरलीस आणि अंगावर व्रत आचरणात आणलं. हे व्रत करत असताना तुझ्या राज्यावर एकाएकी संकट आलं आणि हे संकट तुला प्राप्त करण्यासाठी तू व्रत अर्धवट सोडून निघून गेला. एवढंच नव्हे तर तू व्रतग्रस्त असताना तुझ्या हातून घडला तो काय घडलाय रक्तपात. तपात म्हणून हे पाप या जन्मी तुला भोगावं लागतंय. पण चिंता करू नकोस. यावेळी माझी तू भक्ती केली आहे त्या भक्तीला प्रसन्न हो. हा गणपती गजानन इथे इथपर्यंत आलाय. देवा पूर्व जन्मीचं पाप मला या जन्मी भोगावं लागलं तरी या जन्मी देवा तू दूर केलंस. होय मग हे देवा या मी अवदयनीय अवस्थेत असताना या दाम्पत्याने माझा सांभाळ केला. नव्हेच तर तुझी पूजा अर्चा माझ्या हातून करून घेतली. मग देवा आज पाहतोय पहा ही मूर्ती पहा. होय त्यालाही कारण आहे. कारण या गाईच्या शेणापासून या पंचगव्यापासून या मूर्तीची तू स्थापना केली. म्हणून ऐका या गणपतीला या नवाने अजूनही भर पडणार आहे. ती कोणतं करणे यापुढे या गणेशाला गोमय गणेश असंही संबोधलं जाईल. देवा यावेळी या गायीच्या शेणापासून ही मूर्ती बनवली याला सुद्धा कारण आहे. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते. देवा तुलाही ठाऊक आहे. नक्की गायीच्या शेणापासून मूर्ती का बनवली असेल तर गाय म्हणजे कामधेनू. या जोडप्याला मी अगोदरच सांगितलंय. गाय म्हणजे कामधेनू जी इच्छापूर्ती करणारी संपत्ती आणि कल्याण देणारी मानली जाते. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास, 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार अशा 33 कोटी देवतांचा वास गायीमध्ये होय. म्हणूनच गायीच्या जर पंचगव्यांपासून म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण याच्यापासून जर का गणपतीची मूर्ती बनवली असेल ना तर निश्चितच साऱ्या भक्तजनांना मी सांगू इच्छितो तुमचं जे वर आहे ते निश्चितच पूर्णत्वास येईल. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना एकच सांगू इच्छितो गायीच्या शेणापासून जर का मूर्ती बनवली असेल निश्चितच तुमच्या मनी जी भावना आहे ना ती देवापर्यंत पोहोचेल. एवढंच सांगू इच्छितो. हे आमच्यावर आलेलं अरिष्ट तू दूर केलंस. मग देवा अजूनही अरिष्ट आमच्या जे राज्यावर आलंय ते कळलेलं नाही. हे अचाट शक्ती आज तू इथे प्रवेश केलाय पण माझा देव माझ्या समोर आहे. मग यावेळी याचा प्रतिशोध घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. विनाशकाले विपरीत बुद्धी आणि हीच बुद्धी आज तुला लयाला नेणार. पहा माझा देव आज माझ्या समोर आहे. हे आठव तुला जे मी वरदान दिलंय ते आठव. देवा प्रथमतः तुला वंदन करतोय पण सांग हा पुनर्जन्म कसा काय झाला. अरे भक्ती केली आणि म्हणूनच त्याचं फळ मला माझ्या देवाने दिले. आणि व्रत केलाय आणि या व्रत पूर्ण त्याने केलाय. म्हणून तुला सांगतोय तू सुद्धा मला आशीर्वाद दिलास. या विश्वात कमल आणि अजिंक्य आहे. पण मी तुला सांगितलं होतं की ज्या भक्ताने माझं व्रत पूर्ण केलं असेल आणि त्या भक्ताला तू नाश ठरशील तेव्हा त्या कौशली मी तुझा शेवट करेल. आठव ते शब्द आठव. ठीक आहे. आणि हा भक्त माझा त्याने व्रत पूर्ण केलेलं आहे. म्हणून हा देव भक्तांसाठी हाती शस्त्र घेतोय. मग आज या वेळेला तुझ्याही विरोध करण्यासाठी मी तत्पर ठरतोय. माझा
म्हणूनच माझं एक मागणं आहे. देवा, यांना पुढचा जो जन्म मिळणार आहे तो नक्की एक कुशल मूर्तिकार म्हणून यांना जन्म मिळावा. विघ्नहारी सकल जगाचे